राज्यात 24 तास वाळू वाहतुकीला परवानगी, घरकुलांसाठी मोफत वाळू वितरणाचीही हमी देण्यात आली आहे. तर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे विधानसभेत निवेदन. नाशिकच्या गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाची संततधार सुरूच. पावसामुळे गंगापूर धरणातून विसर्ग वाढवलाय. विसर्ग वाढल्याने गोदावरी नदीला पूर सदृश्य परिस्थिती निर्माण झाली. तर दुतोंड्या मारुतीच्या गुडघ्यापर्यंत पाणी आलंय. सीटबेल्ट शिवाय गाड्या चालवू नका, राज ठाकरे यांची कार्यकर्त्यांना तंबी. तर शहर ग्रामीण भागातही सीट बेल्ट लावल्याशिवाय गाडी चालवायची नाही. पुण्यात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंचे एकत्रित बॅनरवर बाळासाहेब ठाकरेंचा फोटो. 5 जुलैला होणाऱ्या मेळाव्यानिमित्त बॅनरबाजी. विजयी मेळाव्याला पक्षाचा झेंडा, बिल्ला, बॅनर आणू नये. मेळाव्याला कोणताही झेंडा नको, फक्त मराठीचा अजेंडा असू दे. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या मनसैनिकांना सूचना. हद्दवाढीच्या मागणीसाठी कोल्हापुरात आंदोलन. महापालिकेच्या दारात मंडप टाकून घोषणाबाजी. तर सर्वपक्षीय नेत्यांचं कोल्हापुरात लाक्षणिक आंदोलन. रत्नागिरीच्या रघुवीर घाटात पुन्हा एकदा दरड कोसळली. 4 दिवसात दुसऱ्यांदा कोसळली दरड कोसळल्याने घाटातील वाहतूक ठप्प. कोल्हापूर शहरात पावसाची उघडीप. तर धरण क्षेत्रात अतिवृष्टी. पंचगंगेची पाणी पातळी 31 फूट 3 इंचांवर पोहोचली आहे. 48 बंधारे खरं तर अद्यापही पाण्याखाली गेल्यानं वाहतूक विस्कळीत. कन्नडमध्ये शॉपिंग कॉम्प्लेक्स कोसळले. कन्नड नगर परिषदेच्या मालकीची ही इमारत होती. अपघातात कोणतीही जीवितहानी नाही. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.